गुलाम म्हणून आपण किती दिवस सहन करणार? शनिवार तारीख 29 सप्टेंबर 1934 रोजी मुंबईतील परळ पोयवाडी येथील कामगार मैदानावर झालेल्या सभेत डॉ. म्हणतात, जवळजवळ गेली 2 वर्ष अस्पृश्य समाज हा देशातील समाजाचा अभिन्न असा एक घटक म्हणून कधीच समजला गेला नाही. एखादे राजकीय अगर सामाजिक कार्य उपस्थित झाल्यास त्या कार्यासंबंधी विचार करण्याची संधी अस्पृश्य समाजास कधीच मिळाली नव्हती. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीकडे लक्ष दिल्यास ब्राह्मण, कायस्थ, मराठे इत्यादी जातीकडे या गोष्टींचा विचार करण्याचा जणू मक्ताच दिला होता असे दिसते. या कार्यात महारांची कामगिरी वर्दी देण्यापलीकडे म्हणजे जासूदगिरीपेक्षा अधिक वरच्या दर्जाची कधीच नव्हती. इतर जातींना आमंत्रणे पोचती केल्यावर फार तर त्यांनी दरवाजाबाहेर बसून अंतर्गृहात चाललेल्या गोष्टींचा कानोसा घ्यावा. आत काय विचार चालू आहे याची गंध वार्ताही त्यास नव्हती. अस्पृश्य समाज जिवंत प्राण्यांचा बनलेला असून त्यांना इतर मानवजातीप्रमाणेच गरजा आहेत. मनुष्य मात्राला ज्याप्रमाणे सुखदुःखाच्या भावना आहेत त्याप्रमाणे या समाजालाही भावना आहेत. ही कल्पना स्पृश्य समाजास कधी शिवली नाही व त्यामुळे अस्पृश्य समाजास देशातील सामाजिक काय किंवा राजकीय काय कोणत्याच प्रकारच्या ओलाढालीत वाव मिळाला नाही. पृथ्वीवरील कोणत्याच देशात न आढळणारी अशी विपरीत पद्धती हिंदुस्थान देशात मात्र कित्येक शतकं दृढमूल झाली होती. या कालात समाजशास्त्रज्ञांनी, राज्यकर्त्यांनी किंवा तत्त्वज्ञानाने या समाजघातकी विचारसरणीस आळा घालून विचारास नवीन वळण लावण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. याचा अनिष्ट परिणाम अस्पृश्य जनतेवर होऊन त्यांचे जीवन कष्टमय, स्वाभिमानशून्य व निष्प्रभ तर झालेच, पण त्यांची कडू फळे सर्व देशाला विशेषतः हिंदू समाजाला चाकावी लागली आहेत. आता मात्र मनू पालटला आहे. 1930 साली गोलमेज परिषदेला अस्पृश्य समाजाच्या प्रतिनिधीस हजर राहण्यास हिंदुस्थानच्या राज्यकर्त्याकडून निमंत्रण आले. तो प्रसंग या बदललेल्या कालाचा प्रारंभ होय असे मी समजतो. पूर्वकालीन हिंदू समाजाच्या आमदानीत जे घडले नाही, मोगल बादशाहीत जे घडू शकले नाही, मराठ्यांच्या हिंदवी स्वराज्यात जे घडले नाही ते 20व्या शतकात घडून आले. हिंदुस्थानच्या भावी राज्यव्यवस्थेसंबंधी भिन्न भिन्न समाजाशी विचारविनिमय करीत असताना अस्पृश्य समाज दूर ठेवणे म्हणजे तो विचारविनिमयच अपुरा ठेवणे होय. तसेच या विचारविनिमयातून निघणारे निर्णय अस्पृश्य समाजाची मते आजमावून त्यात त्यांच्या आकांक्षा समाविष्ट केल्याशिवाय ते निर्णय अपुरे राहतील असे राज्यकर्त्यांना वाटले. इतकेच नव्हे तर या निर्णयावर उभारलेल्या राज्यव्यवस्थेस खऱ्या लोकशाहीचे स्वरूप येणार नाही ही जाणीव ब्रिटिश राज्यकर्त्यास झाली आणि त्यामुळे त्याने अस्पृश्यांच्या प्रतिनिधीस राऊंड टेबल कॉन्फरन्सला आमंत्रण दिले. या आमंत्रणाच्या द्वारे अस्पृश्यांच्या प्रतिनिधीस इतिहासास माहीत नसलेल्या समानतेचा, उच्च मानल्या जाणाऱ्या इतर समाजाच्या तोलाचा मान मिळाला. सर्व देशाच्या हितसंबंधात अस्पृश्य समाजाचे हितसंबंध निगडीत झाले असून त्यांच्या हक्काचे रक्षण केल्याशिवाय देशाची प्रगती होणार नाही ही जाणीव या प्रसंगाने सर्व समाजास करून दिली व अस्पृश्यांच्या प्रतिनिधीस इतरांबरोबर देशाचे भविष्य ठरविण्याची संधी मिळाली. आणि याच पालटलेल्या मनूचा भरभक्कम पाया तयार करावा म्हणून तुमच्या प्रतिनिधींनी आपल्या भविष्यकाळातील उज्ज्वल इतिहासास आरंभ केला. हा आरंभ करणे मात्र त्यांना सोपे गेले नाही. त्यांना आपल्या समाजाचे हक्क प्रस्थापित करण्याकरिता इतरांशी अभूतपूर्व झगडा करणे प्राप्त झाले. दुसऱ्या राऊंड टेबल कॉन्फरन्सपूर्वी जातीजातीतील तंट्याने सर्वजण हताश झाले होते आणि आम्ही सर्व महात्मा गांधींच्या आगमनाची वाट पाहत होतो. पक्षातीत
गणलेले महात्मा गांधी हा तंटा सोडवतील असे सर्वांना वाटत होते. मी स्वतः न्याय हक्क कबूल केले जाऊन त्यांना पुढील राजकारभारात रीतसर वाव मिळेल अशी अपेक्षा करीत होतो. कोणाला एक एक पत्रावळ मिळेल तर कोणाला 2-2 पत्रावळी मिळतील. माझ्या समाजाच्या वाट्यास निदान एक द्रोण तरी येईल अशी माझी समजूत होती, पण ती आशा फोल ठरली. मुसलमानांना मी हवे ते देईन, ख्रिश्चन समाजास मी जरूर ते देईन, युरोपियन किंवा अँग्लो इंडियनांचे हक्क मी मान्य करीन, शिखास मी त्यांच्या मागण्या बहाल करीन, पण अस्पृश्य समाजाचे हक्क मी काडे इतकेही मान्य करणार नाही असा रोखठोक जबाब मला महात्मा गांधीकडून मिळाला व मी विस्मित झालो. महात्मा गांधींच्या या कृतीस मला इतिहासात उदाहरण मिळत नाही, पण महाभारतातील एका प्रमुख प्रसंगाची स्मृती झाल्याशिवाय राहत नाही. कौरव पांडवांचे भांडण विकोपास न जाता सलोख्याने मिटावे व रक्तपात टाळावा या उद्देशानं श्रीकृष्णाने दुर्योधनाजवळ भारतीय युद्धापूर्वी शिष्टाई केली होती हे आपणा सर्वांना माहीत आहे. त्यावेळी दुर्योधनाने 5 पांडवांना अर्धे राज्य काय पण 5 गावे देखील देण्यास आपण तयार नाही, इतकेच नव्हे तर सुईच्या अग्राएवढी देखील जमीन देण्यास मी तयार नाही असे स्पष्ट सांगितले. त्याच प्रकारचा जबाब मला मिळाला. त्यानंतरचा इतिहास आपणा सर्वांना माहितीच आहे. डिस्कवरी ऑफ बुद्धा इन इंडिया आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा.